तया सुखा अंत पार नाही. असं सुख होईल की त्याचा नाश होणार नाही आणि ज्याला मर्यादा राहणार नाही. असं अमर्याद सुखाची प्राप्ती होईल. पण केव्हा? चित्त शुद्ध झाल्यानंतर. प्रपंचातल्या सुखाचा भास असतो आणि संसारातल्या सुखाचा नाश असतो. संसारातल्या सुखाला मर्यादा असते. एकातलं सुख दुसऱ्यात नाही, दुसऱ्यातलं सुख तिसऱ्यात नाही. आपण प्रपंचामध्ये जे काही आपल्याला सुखाचा अनुभव वाटतो, पण त्या अनुभवाला मात्र नाश म्हणतात. नाश. भूक लागली आहे, चांगल्या अशा प्रकारचे आवडतं पक्वान लाडू ताटामध्ये वाढलेले, जेवायला सुरुवात केली आणि जेवता जेवता पोट भरलंय. पहिल्या घासात जो आनंद वाटत होता तो दुसऱ्यात नाही. दुसऱ्या घासामध्ये जे सुख आहे ते तिसऱ्यात नाही. शेवट पोट भरल्यानंतर लाडू मध्ये सुख राहत नाही. का राहत नाही? नव्हतंच, फक्त मानलेलं आहे. सुख जर खरंच असतं त्याच्यामध्ये ते कधी गेलंच नसतं, कमी झालंच नसतं. वेदांत शास्त्रामध्ये बरीच त्याची प्रक्रिया सगळं सांगत बसणं उशीर होईल. किंवा अनुकूल विषयाची प्राप्ती, इच्छेची निवृत्ती आणि मग आनंदाची प्राप्ती. हे संसारातल्या विषयाची संगती आहे. अनुकूल विषयाची प्राप्ती. बिडी ओढणाऱ्या माणसाला बिडी असावीशी वाटली आणि त्याला बिडी मिळाली, अनुकूल विषय मिळाला, इच्छा गेली, संपली आणि मग त्याला बरं वाटतं. काय बिडीमध्ये सुख आहे? खरं सुख आहे का? व्यसनामध्ये कोणत्याही प्रकारचं सुख नाही, त्याचा अंत आहे. प्रपंचातल्या कोणत्याही सुखाला अंत आहे. एवढं मोठं इंद्र स्वर्गामध्ये गेल्यानंतर इंद्र होतो, शास्त्रामध्ये वर्णन आहे. ज्ञानोबा आणि ज्ञानेश्वरीमध्ये त्याचा अंगीकार केला. जे अमरत्व हे सिंहासन, ऐरावतासारखे वाहन, राजधानी भुवन अमृत. चिंतामणीच्या सडकात म्हणतात तिथे. कल्पतरूचे बगीचे, उर्वशी सारख्या नाचणाऱ्या, अमृतासारखं पिण्यास करता आहे. केवढं मोठं सुख आहे. पण ते टिकत का? ते तमुक्त्वा स्वर्ग लोकम क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम शंती. एवं त्रयी धर्म मनुप्रपन्ना तथागतं काम कामालभन्ते. खाली यावं लागतं. पुण्याची पावटी सरी, सवेची इंद्रपणाची उठी उतरी. येऊ लागते माझा रे मृत्यू लोका. रामायणाचा प्रसंग म्हणे जाते संप्रदायातला आनंद आहे महाराज. काय चालीमध्ये सुद्धा गोडवा आहे. आणि तुम्ही जर अशा गोडगोड चाली म्हटल्या तर कीर्तन लागलं तर जबाबदार मी नाही. गोड वाटतंय की माझा विरोध, त्याला उपरोध म्हणतात, ते उपरोधाची भाषा आहे. सांगण्याचा मुद्दा असा, सुख नष्ट होतो. रामायणातला प्रसंग आहे. भगवान प्रभू रामचंद्र जेवण करत होते, भगवती सीता माता वाढत होत्या आणि जेवता जेवता भगवान प्रभू रामचंद्र हसले. सीता मातेनं पाहिल्यानंतर विचारलं, का असतात? ते मला असतात काय? नाही नाही. मग का बरं असतात सांगा ना मला. भगवान प्रभू रामचंद्र म्हणतात, सीते समोरची मुंगळ्याची रांग आहे ना, या मुंगळ्याच्या रांगेमध्ये एक मुंगळा दुसऱ्या मुंगळ्याच्या पाठीवर बसून चाललाय ना, वरच्या मुंगळ्याला बघून हसलो. काय हसण्यासारखे त्याच्यात? कीटक आहे, त्याला काही कळत नाही.
चालला असेल बसून, भगवान म्हणतात सीते तुला नाही करणार आहे. हे बघ तू वरचा मुंगळा आहे ना, तो वरचा मुंगळा मागच्या जन्मामध्ये स्वर्गातला इंद्र होता. पुण्य संपलं. काय असते महाराज, पद गेलं तरी सवय जात नाही. समजून घ्या, त्याचं पद गेलंय पण ऐरावतार बसायची सवय गेली नाही. आता या जन्मात मुंगळ्याच्या जन्मात ऐरावत मिळतो का? मग ती भूक दुसऱ्या मुंगळ्याच्या पाठीवर बसून भागवायला लागलाय म्हणून मी हसायला लागलो. स्वर्गातलं सुख अनंत होतं, सगळ्या सुखाचा अनंत आहे. पण महाराज म्हणतात चित्त शुद्ध झाल्यानंतर असं अंत नसणारं सुख आपल्याला प्राप्त होईल. दुसरी गोष्ट आहे पार म्हणजे मर्यादा. याच्यातलं त्याच्यातलं, त्याच्यातलं याच्यातलं, त्याला म्हणतात मर्यादा. बऱ्याच वेळेला असं पाहायला मिळतं, एखादा शेतकरी आपल्या शेतामध्ये काम करत असावा आणि तंबाखू खाण्याचं चांगलं व्यसन असावं. चांगलं म्हणजे तंबाखू खाण्याचं व्यसन कुठे चांगलं असतं? चांगलं म्हणजे खूप जडलेलं त्याच्यात, आणि त्याची तंबाखू संपलेली असावी. गाव 4 किलोमीटर दूर जाऊन आणण्याची त्याच्यापेक्षा सर्व शेजारच्या शेतकऱ्याकडे जातो. आहे का म्हणतात, तो देखील आहे म्हणतो. कोणती आहे? त्याचे बरेच छाप आहेत म्हणतात. आमच्यासारखं काय छाप करते ते वाचलेली बोर्ड, गाय छाप, कसुरी छाप, असे काही ते छाप आहेत म्हणतात. त्याच्या कोणते तुमच्याकडे? म्हणजे माझ्याकडे गाय छाप नाही. नाही ती माचट लागते म्हणतो, मला सूर्य छाप लागते. पण असू द्या, द्या. मग तो देतो की नाही? एका सहाय्य करू पुढच सांगायचं माझा मुद्दा मर्यादा आहे. या एका सुखाची आणि दुसऱ्या सुखाच्या भिन्न भिन्न अशा प्रकारच्या मर्यादा. थोडं माझं बोलणं तितकं संभावितपणाचं नसणार आहे, पण समोर आलं म्हणून सांगतो. रावणाला वर्णन केलेले 80,000 बायका आणि मंदोदरी सारखी पतिव्रता, पण शूर्पणखेच्या मुखातून भगवती सीता मातेचं फक्त वर्णन ऐकलं आणि एकातून 80,000 वजा गेल्या. किती गेल्या? 80,000 वजा गेल्या. लहान मुलगा आहे, बाळा गणित कळतं का तुला? गणित येतं? अधिक संख्येतून कमी संख्या वजा जाते का कमी संख्येतून अधिक संख्या वजा जाते? थोडस मोठ्या मुलांना विचारतो, मोठ्या संख्येतून कमी संख्या वजा जाते का कमी संख्येतून मोठी संख्या वजा जाते? एकदम हल्ला झालाय, त्याच्यामुळे त्यालाही देखील काय सांगावं असं कळे नाही. बरं 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 बरं, मोठ्या संख्येतून कमी संख्या वजा जाते. 20 मधून 5 वजा जातात का 5 मधून 20 वजा जातात? 20 मधून 5 वजा जातात. तसं 80,000तून 1 वजा जायला पाहिजे का एकातून 80,000 वजा जातात? पण संसाराचा प्रकार आहे महाराज. एका भगवती सीता मातेच्या सौंदर्यातून 80,000 वजा गेल्या. रावण हरण करण्याकरता आला आणि पुढे काय झालं? रावण झालं काय झालं? मर्यादा. एकात्म सुखी एकात्म आणि एकात्म सुखी एकात्म. तुकोबारा म्हणतात असं सुख प्राप्त होणार आहे ज्याचा नाशही होणार नाही आणि ज्याला मर्यादाही होणार नाही. ज्या सुखाची न करावी मर्यादा त्या सुखाची सुख संपदा मदभक्ता सदा भोगती नाही आनंदासी Thank you.
होईल, पण आपल्याला संसारामध्ये सवय आहे कुठलाही आनंद घेण्याकरता कुठल्या तरी आश्रयातून आनंद घेतो आपण. कदाचित पक्वान्नाच्या द्वारे, कदाचित संगीताच्या द्वारे, कदाचित सुगंधाच्या द्वारे, कोणत्या ना कोणत्या तरी आश्रयाने आपण आनंद घेतो. महाराज, असं चित्त शुद्ध झाल्यानंतर कोणत्या आश्रयाने आनंद मिळतो? अंतरी राहील गोपाळ सायासाची फळ बैसलिया. गोपाळ कुणाला म्हणतात? गो नाम इंद्रिय, आणि इंद्रियांचं पालन करणारी जी शक्ती आहे भगवान कृष्ण परमात्मा येईल आणि आत राहील. कोणी नाही अभ्यास मनुष्य म्हणे आत आहेस ना सर्वस्याहम हृदय सन्निविष्टो. तुझी आहे तुझपाशी तरी तू जागा चुकलासी. परमात्मा आपल्या हृदयामध्ये आहेच आहे ना, मग कोणी यायचं कुठून? त्याचं उत्तर असं आहे, आपल्या हृदयामध्ये आहे पण तो सामान्य आहे. सामान्य आणि विशेष दोन प्रकार असतात. एखादं लाकूड जर पाहिलं आपण तर लाकडामध्ये अग्नी आहे पण तो सामान्य, त्याला अकिंचित कर म्हणतात, तो काम करत नाही.
लाकडातला आग्निका विषय झाला मग मात्र त्याच्यावर स्वयंपाक होईल. विशेष व्हावं लागत असतं. सामान्य हे अकिंचित करत असतं, म्हणजे कार्य करत नसतं. तसं भगवान परमात्मा सर्वांच्या हृदयामध्ये आहे. फक्त सत्ता प्रकाश जगा आपण अशी जो ज्ञानोबा म्हणतात. सर्वांना सत्ता म्हणजे अस्तित्व देतो आणि प्रकाश म्हणजे ज्ञान देतो. त्याच्यापेक्षा पलीकडे काही करत नाही. माऊलीने खूप सुंदर वर्णन केलेलं. दीप ठेविला परिवरी कवणा ते नियमिना निवारी कवण कवणी व्यापारी राहते तोही नेणे जो खांदावया धाव धाव घाली लावणी गयाने केली दोघा एकच सावली वृक्ष दिलीस. भगवान परमात्मा असा सामान्य रूपातून निर्गुण निरुकार अशा रूपातून प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. जीव परमात्मा दोन्ही बैसोनी एका असणे जयाचे हृदय भुवनी विराजते. तो आहे पण तो काही करत नाही. महाराज तयोरज्ञ पिप्पलम स्वादवत्ती अनष्णम अन्यो अभिचाक शेती वेदामध्ये वर्णन आहे. आपल्या हृदयामध्ये दोन पक्षी आहेत, एक जीव आणि दुसरा शिव. जीव काय करतो? या प्रपंच रूपी पिंपळाचे फळ खातो. कधी सुखाचं फळ आहे तर कधी दुःखाचं फळ आहे. तो कोण खातो? जीव खातो. पण शिव मात्र नुसतं बघतो, त्याला साक्षी वासुपर्णा संयुजा सकाळा. दोन पक्षी आपल्या हृदयामध्ये आहेत, एक जीव आहे आणि दुसरा शिव आहे. तेव्हा सांगण्याचा मुद्दा तो शिव आहे, फक्त तो बघतो, काही करत नाही. पण आपल्या जीवनामध्ये बदल करण्याकरता तो सामान्य असणारा तो विशेष होतो, रूप धारण करतो आणि आपल्या आत येऊन विशेषत्वाने राहतो. धरीला पंढरीचा चोर गळ्या बांधोनिया दूर साठविला हरी जे हृदय मंदिरी जे सरली रदार झाला सफळ व्यापार. भगवान परमात्मा हृदयामध्ये प्रकट होतो. बापर कुमारी गुरु हृदयचा जाणून अनुभव सौरसू केला दृष्टीचा डोळा पाहू गेले तो भीतरी पालतू झाला. हा तो प्रकट होतो. येऊनी अंतरी राहील गोपाळ सायासाचे फळ वैसरिया. आपण कष्ट केलं, परमार्थामध्ये कष्ट करावं लागतं महाराज. काही लोकांचा भाव आहे कष्ट करायचं फक्त संसारामध्ये, परमार्थामध्ये कष्ट करायचं नाही. चुकीची गोष्ट. तर जितकं आपण परमात्म्याच्या अनुभवापासून दुरावलो तितकं जवळ येण्याकरता कष्ट करावं लागतं. कष्टाशिवाय याजसाठी केला होता अभ्यास करावा लागत असतो, प्रयत्न करावे लागत असतात. नुसतं माहीत झालं, वाचलं, ऐकलं एवढ्यावर भागत नाही. त्याचा प्रत्यक्षात प्रयोग करावा लागतो, अंगावर अनुभव लागत असतं. आणि या प्रयत्नाच्या द्वारे जेव्हा भगवान परमात्म्याचा आनंद मिळतो त्याला सायास म्हणतात. फार मोठे कष्ट असतं त्याचं नाव आहे सायास. असे सायास केल्यानंतर सायासाचे फळ बैसलिया. असं बैसलिया पहिल्यांदा चरणामध्ये बैसवणी निवांत आणि दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये सायासाचे फळ बैसलिया. असे बसणं म्हणजे एका ठिकाणी आपल्या वृत्तीमध्ये निश्चय करणं आणि साधनेमध्ये राहणं, त्याचं फळ आपल्याला प्राप्त होईल. महाराजांना प्रश्न विचारला, महाराज तुम्ही चित्त शुद्ध करा म्हणता, पण चित्त शुद्ध करण्याचा उपाय आम्हाला सांगा ना. रामकृष्ण हरी रामकृष्ण
मंत्र साधना सांगतात रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी. मंत्र हा उच्चारी वेळोवेळा आपल्या भारतीयामध्ये तीन प्रकारच्या शक्ती आपल्याला पाहायला मिळतात. मंत्र शक्ती, तंत्र शक्ती आणि यंत्र शक्ती. मंत्र कशाला म्हणतात? मननात त्रायते यस्मात अस्मात मंत्र प्रकीर्तिता. मंत्राची का साधना केली, त्या साधनेच्या द्वारे त्याच्यामध्ये शक्ती प्राप्त होते. त्याचं नाव आहे मंत्र. श्रीमद भगवद्गीतेमध्ये जवळजवळ सगळे मंत्रात्मक आपल्याकडे त्याला गायत्री मंत्र म्हणतात. त्या मंत्राची साधना करावी लागते. रेकॉर्डिंगवर गायत्री मंत्र लावला तो ऐकला म्हणजे त्याची ताकद मिळते असं नाही म्हणा. दिलीप महाराजांना विचारा, गायत्री मंत्राला शाप दिलाय ब्रह्मदेवाने आणि विश्वामित्राने. पहिल्यांदा त्याला शाप मोठीत करावं लागतं, पुन्हा त्याला सिद्ध करावं लागतं, हवन करावं लागतं, दशांश हवन करावं लागतं आणि रोज त्या मंत्राची जेवढी अक्षर आहे तेवढा त्याचा जप करावा लागतो, तेव्हा तो मंत्र काम करतो. मंत्रशास्त्र क्लिष्ट आहे. मंत्राच्या बाबतीमध्ये पूर्वीच्या काळात आपल्या देशामध्ये राजे युद्ध करायचे. युद्ध करत असताना शस्त्राचं युद्ध आणि अस्त्राचं युद्ध. शस्त्र भाला, काठी, तलवार, बंदूक, याला काय म्हणायचं? शस्त्र. आणि अस्त्र काय? अस्त्र म्हणजे मंत्राच्या द्वारा युद्ध करायचं. दोन शत्रू एकमेकाच्या पुढे उभे आहेत आणि पुढच्या शत्रूचा नाश करण्याकरता ज्याने आग्नेयास्त्र अशा प्रकारचं सिद्ध केलंय. आग्नेयास्त्र म्हणजे आग्नेय मंत्र सिद्ध केलेले आणि ते आग्नेय मंत्र म्हणायचे, बाणावर निक्षेपित करायचे आणि तो बाण शत्रूच्या सैन्यामध्ये सोडायचा. जिकडे तिकडे आगच लागायची, माणसं मरायची. पुढच्या माणसाला जर पर्जन्यास्त्र येत असेल तर त्याने पर्जन्याचा मंत्र म्हणायचा, बाणावर निक्षेपित करायचा आणि बाण सोडायचा. येणार आग्नेय सगळा विझून जायचं. असं युद्ध असायचं. त्याला अस्त्र युद्ध म्हणतात मंत्राच्या द्वारा. तेव्हा या मंत्राच्या बाबतीमध्ये सर्वसाधारण 4 प्रकार आहेत. एक वैदिक मंत्र, शास्त्रीय मंत्र, सागर मंत्र आणि संत मंत्र. वैदिक मंत्र, वेदाने जो काही मंत्र दिला एका अक्षराचा ओम हा जो मंत्र आहे हा वेदाने दिलेला मंत्र आहे. याला प्रणव म्हणतात. एक अक्षरी मंत्र आहे.
एकाक्षरी मंत्र उच्चारणाचं शास्त्र म्हणतं सगळ्यांना अधिकार आहे, त्याला उपनयन व्हावं लागत असतं, गुरुमुखातून तो यावं लागत असतो. मग बऱ्याच वेळेला आपण ओम शब्दाचा वापर करतो, तो मग बाकी तो काय चुक का? केवळ ओमपेक्षा आपण इतर मंत्र शब्दाला किंवा इतर मंत्र शब्दाला जर जोडलं तर मग मात्र तो अधिकार येतो असं शास्त्र. ओम नमः शिवाय मग तो सर्वांना अधिकार. किंवा मंत्राच्या बाबतीमध्ये वैदिक मंत्र, त्याच्यामध्ये ह्रस्व दीर्घ प्लुत अशा प्रकारचे त्याचे प्रकार आहेत. याला म्हणतात मंत्र. त्या दुसरा वैदिक मंत्र, दुसरा शास्त्रीय मंत्र, शास्त्राने सांगितलेले मंत्र. मंत्र प्रतिपाद्य भगवती मोहमहिषासुरा मुक्ती अवतरली असे भगवद्गीते. हे अक्षरे नव्हते देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुना लागे छिप कलिका उजळली या कृष्ण. भगवद्गीतेचे अक्षर म्हणजे एक एक मंत्र आहे महाराज, शास्त्र मंत्र. आपण विष्णू सहस्रनाम म्हणतो, ओम विश्वम विष्णू वशिष्ठारो भूत भव्य भगवत प्रभू मंत्र आहे, ते शास्त्र मंत्र आहे. तिसरे सागर मंत्र आहे. नवनाथ परंपरेमध्ये काही सागर गीते आहे, त्यामध्ये मंत्र आहेत, शब्दाचे उच्चार आहेत, पण त्याला अर्थ नाही. पण त्याची अनुष्ठानाने साधना का केली मग त्याचा अनुभव येतो, त्याला म्हणतात साबर मंत्र. साबर मंत्राचा अर्थ कळत नाही. कदाचित गोविंद शब्दाचा अर्थ आहे, केशव शब्दाचा अर्थ आहे, कृष्ण शब्दाचा अर्थ आहे, विठ्ठल शब्दाचा अर्थ आहे, पण साबर मंत्राचा मात्र अर्थ नाही, पण शक्ती प्राप्त होते. एक नमुना म्हणून तुमच्यापुढे एक साबर मंत्र म्हणून जातो, त्याचा अर्थ जर कोणाला कळला तर कीर्तन संपल्यानंतर मला सांगा, उपकार होतील. मंत्र म्हणून दाखवतो. ओम ह्रीम क्लीम चामुंडा विच्छेये. लक्षात नाही राहिलं तर पुन्हा म्हणतो, ओम ह्रीम क्लीम चामुंडा विच्छेये. साबर मंत्र. मला तर अजून त्याचा अर्थ लागला नाही, पण त्याची विशिष्ट साधना केल्यानंतर एक शक्ती निर्माण होते, त्याला साबर मंत्र म्हणतात. आणि आपल्या संतांनी मात्र मंत्र सोपी सांगितले. विठ्ठल विठ्ठल मंत्र बाकीच्या आपण वेद चार म्हणतो. चार वेदामध्ये अथर्व वेदामध्ये जारण मानन संमन मोहन उच्चाटन वशीकरण याची मंत्र आहे. आणि ती साधना करत असताना नामगार म्हणतात अशोचया जपू नये आणि का ते ऐकू नये अशा मंत्रा ते जगबिहे त्याचे फळणे थोडे परे क्षोभने बहुत ऐसा मंत्रराज नवे रे नारायण नाम नारायण नाम. अथर्ववेदातले जे काही मंत्र आहेत 6 प्रकारे त्याचे जारण मारण संमन मोहन उच्चाटन वशीकरण. अथर्ववेदातल्या या मंत्राच्या बाबतीमध्ये फार अवघड आहेत ते मंत्र. असं म्हणतात काही शक्ती प्रसन्न करून घेण्याकरता ते अमावस्येच्या रात्री प्रेताच्या छातीवर बसून त्या मंत्राची साधना करावी लागते. किती अवघड आहे. किंवा असे जे काही मंत्र तसं ते मंत्र त्याला सागर मंत्र देखील काही असं म्हणतात. आणि 4था प्रकार आहे संत मंत्र नाम मंत्र. या नाम मंत्राच्या बाबतीमध्ये काही मात्रा भिन्न भिन्न आहेत. काही 2 मात्रेशी मंत्र राम
कृष्ण दोनच मात्रा, काही 3 मात्रा, गोविंद, माधव असे जे काही मंत्र आहेत ते 3 मात्रेचे, 4 मात्रेचे, नारायण. आता लावत राहा अशा पद्धतीने. असं करता करता 12 मात्रेपर्यंत आपल्या वारकरी संप्रदायामध्ये मंत्र आहेत. 6 मात्रेचा मंत्र रामकृष्ण हरी, 6 मात्रेचा मंत्र आहे. अनवधानाने काही मंडळी या मंत्राला 5.5 मात्रा करतात. थोडस बारकाव्याचं शास्त्र व्याकरणच. व्यंजन अधिक स्वर बरोबर वर्ण. आता सगळ्याच्या कामाचं नाही, पण ज्यांना कळते त्यांना सांगतो. व्यंजन अधिक स्वर बरोबर वर्ण. आता काही म्हणजे रामकृष्ण हरी म्हणतात. मग पूर्ण झालं का आपण जाऊ. म हे व्यंजन आहे आणि त्याच्यामध्ये अ विसरल्यानंतर म असा त्याचा उच्चार व्हावा लागतो तो शास्त्र पद्धती. तेव्हा रामकृष्ण हरी 6 अक्षराचा मंत्र आहे. 12 अक्षराचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा 12 अक्षराचा मंत्र. तसं या अभंगामध्ये रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी मंत्र हा उच्चारी वेळोवेळा या मंत्राचा उच्चार करा, चित्त शुद्ध होईल. योनी अंतरी राहील गोपाळ सायासाची फळ बसरिया. ऐकणं कळणं वेगळं, पटणं वेगळं आणि पचणं वेगळं. आता विस्तार करत नाही. मला वाटतं 1 मिनिट शिल्लक राहिला, कारण 8 वाजून 8 मिनिटांनी मी विना घेतलाय. लोकांचा जास्त वेळ घेणं का बरं नाही. तेव्हा या बाबतीमध्ये येत असणारा जो अनुभव आहे तुकोबारा म्हणतात हा अनुभव येईल, पण काही ना कळत नाही. काही ना कळलं तर पटत नाही. वेदांताचं चिंतन, सिद्धांताचं चिंतन पारिभाषिक शब्द असल्यामुळे सामान्य माणसाला कळत नाही. आजचं कीर्तन डोक्यावर गेलं म्हणतात, डोक्यावर कळत नाही. काही ना कळतं पण पटत नाही. कॉलेजमध्ये फिलॉसॉफीमध्ये तत्वज्ञानावर 2-2 तास व्याख्यान देणारे काही प्राध्यापक आहेत, पण एकादशीच्या दिवशी कांद्याची भजी खातात. कळलंय का पटलंय? कळलंय फक्त, पटलं नाही. तिसरी गोष्ट पचन आहे. या पटण्याकरता तो बऱ्याच जबाबदारी अभंगाच्या शेवटच्या
शेवटचं झाली असं म्हणायला हरकत नाही. काय म्हणतोय तुमचं? शेवटची साथ कारण वेळ होऊन गेली. तुका म्हणे ऐसे देई आणि दिव्य जरी होईल भाव एकविध एखादा सिद्धांत पक्का करण्याकरता किंवा विश्वास बसण्याकरता जी देण्याची पद्धत त्याचं नाव आहे दिव्य. त्याचा एक रूप आहे आपल्याकडे शपथ वाहणं म्हणजे दिव्य देणं. भुजियान वाही न गा देवराया दिव्य. एकच महाभारताचा प्रसंग थोडक्यात सांगतो आणि चिंतन सेवा समर्पित करतो. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये 5 पतिव्रतेचं सकाळी उठल्याबरोबर स्मरण करावं. महापापाचा नाश होतो असं शास्त्र सांगतो. अहल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी सता पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशनम. महापापाचा नाश यांच्या नुसत्या स्मरणाने होतो. दुसरा क्रमांक आहे द्रौपदी मातेचा. काय आहे? शक्ती असावी पण अभिमान नसावा. ज्या शक्तीमध्ये अभिमान आला ती शक्ती राहत नसते, संपत असते. संपत्ती असावी, अभिमान नसावा. सत्ता असावी, अभिमान नसावा. विद्वत्ता असावी, अभिमान नसावा. गुण असावा, अभिमान नसावा. कला असावी, अभिमान नसावा. फार मोठ्या अशा प्रकारचं पातिव्रत्याची शक्ती द्रौपदी मातेकडे पण अभिमान निर्माण झाला. भगवान कृष्ण परमात्म्याने विचार केला, अभिमान जर निर्माण झाला तर तुका म्हणे नरकी घाली अभिमान, नरकाला जावं लागेल. अभिमान शुद्धी करण्याकरता भगवान परमात्म्याने एके दिवशी पांडव द्रौपदी एक रथ आणि स्वतः रथ चालवण्याचं ठरवलं. आणि चला म्हटले आपण फिरून यायचं, अरण्यामध्ये शुद्ध हवा फिरून यायची. कोणी सारथी घेतला नाही आणि सगळ्यांना सांगितलं आज अजिबात खायचं प्यायचं नाही, उपाशी पोटानं फिरून यायचं. स्वामी रामतीर्थाचं म्हणणं आहे पहाटे फिरण्यामध्ये सगळे प्राणायाम आपोआप होतात म्हणतात. फिरण्याकरता भगवंताने काढलं
द्रौपदी माता, पांडव, भगवान स्वतः रथ चालत होते. या अरण्यातून त्या अरण्यात, त्या अरण्यातून त्या अरण्यात करता करता बराचसा उशीर झाला होता. भीमदादाला भूक लागली होती आणि त्या अरण्यामध्ये एक आश्रम पाहिला. भीमदादाने कृष्ण परमात्मा सांगितलं, देवा अरे आश्रम दिसतोय, काहीतरी खायला मिळेल, आपल्याला फार कडकडून भूक लागली बाबा, रथ उभा करा. आपल्याला पुढे येण्याची ताकद नाही. भगवंताने रथ उभा केला. भीमदादा गेले. पाहतात तो त्या आश्रमामध्ये ऋषी समाधी अवस्थेमध्ये होते. दारापुढे एक जांभळीचं झाड होतं, त्याला एक टप्पूर जांभूळ लागले. बुभुक्षित किम न करो ते पापम, भुकेलेला माणूस काय पाप करणार नाही. कामा तुराम भयम न लज्जा. भीमदादाने जांभूळ तोडले. इतक्यात भगवान कृष्ण परमात्मा मारून आले. खाण्याचा विचार करणार. भीमा भीमा भीमा, खाऊ नको खाऊ नको. काय देवा तुम्ही खाऊ घालत नाही तर आम्हाला खाऊ देत नाही, काही महाराज. अरे नाही रे भीमा, तुला माहित नाही गंमत कशी आहे. या आश्रमात समाधी अवस्थेमध्ये असणारे जे ऋषी आहेत, 1 वर्षभर समाधीमध्ये असतात. वर्षानंतर समाधी मोडली जाते आणि नंतर त्यांच्या शरीर निर्वाह करतात. एक जांभळ तयार होतं. हे जांभूळ खातात आणि पुन्हा समाधीला बसतात. जर समाधीतून उठलेलं जांभळ जर नाही दिसलं तर तुला शाप देतील, भस्म करतील. भीमदादाच्या अंगाला दर्दून घाप होती. देवा काय करू आता सांगा बरं. अलीकडच्या काळात असतं तर सोल्युशनचा शोध घेतला असता. चिटकवायचं आहे का काही. भगवंताने सांगितलं आहे एक उपाय. म्हणजे काय, आपण आयुष्यात केलेली पुण्याची शक्तीचा संकल्प करा, मग हे जांभूळ देशाला चिटके. सगळे पांडव आलेले होते. जांभूळ खाली ठेवलेलं होतं. धर्मराजाचा नंबर आला आणि धर्मराजाने हातामध्ये पाणी घेतलं आणि संकल्प केला, आयुष्यभर केलेलं पुण्य जर असेल त्या पुण्यशक्तीने हे जांभूळ देठाला चिटकू. पाणी सोडलं. जांभळ जाऊ 2 हात वर उचललं. भीमदादाने संकल्प केला, 2 हात उचलला. अर्जुनाने संकल्प केला, 2 हात उचलला. 5 जणांकडनं 10 हात ते जांभूळ उचललं गेलं, 2 हात शिल्लक राहिले. द्रौपदी मातेच्या मनामध्ये अभिमान होता, काय 5 जणांची ताकद. पहिला जर माझा नंबर लावला असता तर एकटीच्याच पुण्याने चिटकलं असतं. भगवंताने द्रौपदी मातेकडे पाहिलं. आपल्या पतीचं अर्ध राहिलेलं काम पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची आहे. हातामध्ये पाणी घ्या आणि सोडा संकल्प. द्रौपदी मातेने संकल्प सोडला. आयुष्यभर पतिव्रत असेल तर या पातिव्रत्य शक्तीने हे जांभूळ परत देठाला चिटकू. पाणी सोडल्याबरोबर 10 हात उचललेलं जांभूळ पटकन खाली पडलं. द्रौपदी माता लज्जित झाली. महाराज केवढी मोठी मान आहे, केवढी मोठी नुकसान आहे. खाली पाहू लागली. शेवटी कृष्ण परमात्म्याला शरण गेली. देवा काय झालं माझ्याकडनं अपराध. भगवान बाजूला घेऊन सांगतात, द्रौपदी तू एकदा महालावर असताना आणि कर्णाचा रथ खालून चाललेला होता. तेजस्वी कर्ण पाहिल्यानंतर तुझ्या मनात एवढंच आलं की आपल्या 5 भावाची 6वे पती आहे, एवढंच मनात आलं. आणि परिणाम अंमुला केला जरी धावे मन, मूर्ती 42 जाती नाक कान. त्याच्यामुळे खाली पडले. मी का सांगितलं दिव्य, याला दिव्य म्हणतात. जुन्या काळामध्ये काही माणसं त्याला कोर्ट नसायचं, न्यायालय नसायचं. मग एखाद्याकडनं अपराध घडला किंवा आरोप आला, असं मोठ्या मंदिराच्या पुढे एखादी कढई ठेवायची, त्याच्यात तेल ओतायची, खालून जाळ घालायचा, त्याच्यात रुपये टाकायचा. मग तू जर चोरी केली नसते तर हात घालून रुपया काढ, याला दिव्य करणं म्हणतात. तेव्हा तुकोबाला म्हणतात, मला सांगा मी दिव्य करेन. वाहत असे आण, देवाची आण वाहतो. याच्यामुळे हे साधन आणि सिद्धी निश्चित प्राप्त होते. तुकाराम म्हणे असे देईन मी दिव्य जरी होईल भाव एकविध. मात्र एक महत्वाची अट आहे, आपल्या अंतःकरणामध्ये एकविध कधीही न बदलण्याचा अशा प्रकारचा भाव असावा. तेव्हा मात्र एवनी अंतरे राहील गोपाळ. सायासाचे फळ बैसलिया ज्ञानेश्वर.
गावातील उत्सव पडता जण भारी आणि नेमान रटळे निर्धारी. या न्यायालय एवढ्या मोठ्या संकटातून एवढ्या अडचणीतून आपण जर तहसीलकडे जर परवानगी मागायला गेलं तर परवानगी मिळत नाही. मला पोलीस ठाण्यातून परवानगी मिळत नाही. पण आपण हा सगळा नियम सांभाळून परस्परापासून वेगळे राहण्याची आवश्यकता आहे. कोरोनाच्या भयानक काळामध्ये काही कीर्तनकार कोरोनाची बाधा झाली, पॉझिटिव्ह झाले, गेले सर्च वैकुंठाला. एक निष्णात कीर्तनकार लाड गुरुजी, त्यांना कोरोना झाला होता, पण तो सुदैवाने त्याच्यातून वाचले. निर्गुण महाराज म्हणून ते कोरोनाने वैकुंठवासी झाले. पंढरपूरचे वाना उत्पाद कोरोनाने वैकुंठवासी झाले. आमदार सुधाकर पंत कोरोनाने वैकुंठवासी झाले. मग याच्याकरता शासन आपल्याला सांगतं की आपण नियम पाळा. त्या दृष्टिकोनातून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये दर्शन घेण्याची एक पद्धत आहे, परंतु कोणीही दर्शनाचा प्रयत्न करू नये. मी खाली बसून सर्वांनाच हात जोडून नमस्कार करतो. कोणीही दर्शनाच्या पुढे लागू नये. त्याचं कारण आहे, तुमचा आम्हाला त्रास होण्यापेक्षा आमचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. कारण 7-8 दिवसापासून महाराज कीर्तन करायला सुरुवात केली. अनेक समाजामध्ये आम्ही जातो. कदाचित विषाणू आमच्याबरोबर असू शकतात. एवढ्या करता दर्शनाचा प्रयत्न कोणी करू नये अशा प्रकारची विनंती करून झालेली चिंतन सेवा तुझे देणे तुझ्या समर्पणे पायी झालो उतराई पांडुरंगा. विठ्ठल जय जय Hare
Swami